नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय आहे गणित यामधील आपण वजाबाकी या घटकावरील शाब्दिक उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा, वजाबाकी म्हटली की मुलं म्हणतात अरे बापरे, वजाबाकी तर खूप सोपी आहे, पण तसं नाही आहे। शाब्दिक उदाहरणामध्ये अशी फिरवून गणित विचारले जातात की साधी साधी वजाबाकीसुद्धा म्हणजे या गणितांमध्ये मुलांचे मार्क्स जातात। त्याच्यामुळे हे प्रश्न समजून घ्यायचे आहेत, हे प्रश्न कसे सोडवायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा विचारला आहे, रायपूर परिसरात एकूण 3402 झाडे होती, त्यापैकी 502 आंब्याची, 922 फणसांची झाडे होती, अशोकाची झाडे आंब्याच्या निमपट होती व उरलेली झाडे सागाची होती, तर त्या परिसरामध्ये सागाची झाडे किती? बघा, दिलेल्या माहितीमध्ये काय सांगितलं, एकूण झाडे किती आहेत? 3402। हे तात्पुरतं आपण बाजूला ठेवूया। आंब्याची झाडं किती आहेत? 502। आता इथे मी आंबा वगैरे काही लिहित नाही, पण बघा 502 झाडं आंब्याची, 922 फणसांची, म्हणून मी इथे लिहिलं 922। आता अशोकाची झाडे आंब्याच्या निमपट आहेत, मग आंब्याची झाडे 502 आहेत, मग 502च्या निमपट, तर काय करूया, 2ने भाग घालूया। बघा, बे दुने 4, वजाबाकी आली 1, वरून घेतले 0, बे पंचे 10, वजाबाकी आली 0, वरून घेतले 2, बे एके बे, वजाबाकी आली 0, भागाकार किती आला? 251। एवढा भागाकार करण्यापेक्षा आपण सहज सोपं करू शकतो। या 50च्या निम्मे किती? 25, आणि 2च्या निम्मे किती? 1। यांची काय करूया, आपण बेरीज करूया। 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 2 आणि 5 7, 5 आणि 9 14, 15 16। मग बघा, एकूण झाडं किती आहेत? 1675। मग आता काय करूया, या एकूण झाडांमधून आंब्याची, फणसाची आणि अशोकाची झाडे काय करूया, वजा करूया, म्हणजे जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजेच काय, सागाची झाडे। बघा, 2तून 5 जात नाही, 2 कट करा। आता आपल्याला माहिती आहे आपण या पद्धतीनं हच्चा घ्यायला शिकलेलो आहोत। 12तून 5 गेले, 7 राहिले, 9तून 7 गेले, 2 राहिले, 3तून 6 जात नाहीत, इकडचा हच्चा घेतला, इथे ठेवले 2, 13तून 6 गेले, 7 आले, 2तून 1 गेला 1, मग आपलं उत्तर किती आले? 1727। बघा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये 1727 हे उत्तर आहे, म्हणजेच रायपूर परिसरात सागाची 1727 झाडे आहेत। पुढचा प्रश्न बघा, समीरने 6,60,000 ही संख्या अंकात लिहिताना चुकून अशी लिहिली, तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले? बघा, संख्या लिहायची कशी होती? 6,00,000। मग बघा, एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, 6,00,007 अशी लिहायची। अशी लिहिताना त्याने काय केले, चुकून 1 0 जास्त दिले, म्हणजेच कशी लिहिले, तर बघा 7,0,0,0,0, बघा इथे 5 शून्य आहेत, अशी लिहिले की नाही, म्हणजे 60,00,007 असं लिहिले। मग कितीने चुकली, मग काय करायची, वजाबाकी। 7तून 7 गेले 0 0 0 0 0, 10तून 6 गेले 4, आणि हे 5शी 5, मग आपलं उत्तर किती आले? 54,00,000। बघा, 5 0, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, सूरजने आपल्याजवळील 1.5 लाख रुपयातून 50,000 रुपये शाळेला देणगी, 25,000 रुपये वाचनालयात देणगी व प्रत्येकी 15,000 रुपये 2 मुलांना मदत केली, तर त्याच्याकडे किती रक्कम शिल्लक राहिली? बघा, 1.5 लाख रुपये होते, म्हणजे 1,50,000 रुपये होते, त्याच्यामधले 50,000 शाळेला, 25,000 वाचनालयात देणगी आणि 15,000 प्रत्येकी 2 मुलांना। मग या सगळ्यांची आपण काय करायची आहे, बेरीज करायची आहे। बघा, शून्यांची बेरीज 0, 5 10 15, हचाला 1, 5 आणि 2 7, 8 9 10, मग आपलं उत्तर आलं किती?
1,05,000 आलं. आपण काय करूया, याच्यामधून 1,05,000 रुपये काय करूया, वजा करूया. बघा शून्यांची वजाबाकी 0, शून्यातून 5 जात नाहीत, आपण इकडचा हातचा घेतो. 10तून 5 गेले 5, 4,400 आणि 1तून 1 गेला 0, म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 45,000 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे सूरजकडे आता 45,000 रुपये रक्कम शिल्लक राहिली. खालीलपैकी कोणत्या संख्येतून 500 रुपये मिळवले असता उत्तर 4,812 येईल. आता बघा इथे पर्याय घेताना बघा इथे प्रश्न असा विचारला आहे, कोणत्या संख्येतून 500 रुपये मिळवले असता. इथे 500 रुपये मिळवले असता 4,812 येईल विचारले. मग काय करूया, 4,800 मधूनच 500 वजा करायचं. मग बघा इथे 4,812 वजा हे 500. बघा 2तून 0 गेले 2, 1तून 0 गेले 1, 8तून 5 गेले 3 आणि हे 4,400. मग आपलं इथे उत्तर किती येईल, 4,312. 4,312 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. बघा इथे वजाबाकी करायची आहे आणि आपल्याला असा प्रश्न विचारला आहे की या चिन्हांच्या जागी अनुक्रमे पर्यायातील कोणते अंक येतील. बघा ज्यावेळेस इथे अनुक्रमे हा शब्द असतो त्यावेळेस पहिल्यांदा जे पर्याय बघायचा आहे, यासाठी एकतर हेच घ्यायचं आणि याच्यासाठी हे, म्हणजे पहिली संख्या याच चिन्हासाठी असेल आणि दुसरी संख्या याच चिन्हासाठी असेल. आता बघा वजाबाकी करायची आहे, 2तून 9 जात नाहीत, आपण काय करतो 2 कट करतो, वर घेतो, इकडचा एकाचा इकडे, इथे 2 राहिले. 12तून 9 गेले 10, 11, 12 किती आले, इथे 3 आले. मग बघा बरं चौकोन 2 नंबरला आहे, मग 2 नंबरला 3 कुठल्या पर्यायात ते बघा, इथे पण आहे आणि इथे पण आहे, म्हणजे एकतर पर्याय क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. बघा आता 2तून 4 जात नाहीत, परत इकडचं एक घ्यायचं, इथे 12, 8, 12तून 4 गेले 8 राहिले, 8तून 7 गेले 1 राहिले. आता कितीमधून 3 गेल्यावर 8 राहतील, तर बघा इथे जर आपण 1 ठेवला, ठीक आहे, याच्या जागी आपण जर पर्याय क्रमांक 2 मधला 1 ठेवला, कारण हे चिन्ह पहिल्या नंबरला आहे. 1तून 3 जात नाहीत, मग आपण काय करतो इकडचा एक हातचा घेतो, इथे 3 आले. 11तून 3 गेले 8 राहिले, 13तून 9 गेले 4 आणि इथे 4तून 1 गेलं 3. मग बघा बरं याच्या जागी आणि याच्या जागी बरोबर पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये वजाबाकी यावरील शाब्दिक उदाहरणे सोडवून घेतलेली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.